दरेशील मोहिते पाटलांचा निवडणूक अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज मंजूर। रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अर्जावर घेतला होता आक्षेप। शेती व्यवसाय नोकरीचा तपशील दिला नसल्याचा होता आक्षेप। ते म्हणतात आम्ही सर्व संस्था काढल्या, शरद पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय करत होतो। अजित पवारांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। सीएएला विरोध करणं काँग्रेस 1984च्या दंगलीचा बदला घेते तर राम मंदिरावर बोलून काँग्रेसनं आमच्या आस्थेचा अपमान केला। सीएए आणि राम मंदिरावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। पंतप्रधान मोदींकडून जानकरांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख। माझ्या लहान भावाला विजयी करा, मोदींचं परभणीकरांना आवाहन। महाराष्ट्रामध्ये लवकरच मोदी शहांच्या सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 सभांचं आयोजन तर अमित शहांच्या 3 सभांचं आयोजन। उदयनराजे भोसलेंची नवी राजकीय खेळी। उदयनराजे भोसलेंनी घेतली प्रभाकर घारगेंची भेट। प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तर या भेटीनं चर्चांना उधाण। राहुल गांधी 24 एप्रिलला अमरावतीच्या दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेला करणार संबोधित। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक। बैठकीत रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा जयंत पाटलांकडून प्रयत्न। माझी यंदाची शेवटची निवडणूक। शिवाजी आढळराव पाटलांची भावनिक साथ तर आढळरावांनी हे मनोरंजक वक्तव्य केलं। यातून त्यांचा मीपणा अधोरेखित झाला। अमोल कोल्हेंची आढळराव पाटील यांच्यावर खोचक टीका। जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष केदार कुलकर्णींसह 15 आजी माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवारांचा डमी उमेदवारी अर्ज नामंजूर। निवडणूक आयोगाकडून झालेल्या तपासणीमध्ये अर्ज नामंजूर तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर। वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंदळकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप फेटाळला। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करण्यात आला होता आक्षेप। नमस्कार, मी शुभम शिंदे। लोकशाही राऊंडअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट याच बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे। मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। भाजपकडून संजय काकडेंच्या मनधरणीचे प्रयत्न। पुण्यातून उमेदवारी न मिळाल्याने संजय काकडे नाराज। आशिष शेलारांनंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली काकडेंची भेट। 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शहांसोबत पवारांची बैठक झाली। मोठ्या उद्योगपतीच्या घरी 5 ते 6 बैठकींमध्ये मंत्रिपदही ठरली। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांकडून खुलासा। काँग्रेस शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही। काँग्रेसची भूमिका दलित विरोधी। मिलिंद देवरांचे काँग्रेसवर गंभीर आरोप। देवरांच्या आरोपावर पटोले आणि राऊतांचा पलटवार। जयंत पाटलांची शिष्टाई निष्फळ। जेपी गावित निवडणूक लढवण्यावर ठाम। भास्कर भगरेंना पाडण्याचा गावितांनी दिला होता इशारा। दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीच्या समोर अडचण। महाविकास आघाडीच्या समोर घटक पक्षानेच फडकावलं बंडाचं निशाण। गावितांच्या नाराजीनं महाविकास आघाडीच्या डोकेदुखीत वाढ। शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे सामना। मुख्यमंत्री बनवण्याचं कोणी सांगितलं आधी ते ठरवा। त्यांना वेड लागलं असेल, मला नाही लागलं। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावरून फडणवीसांचा हल्ला। भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही। भागलपूरच्या सभेतून भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरून राहुल गांधींचा हल्ला। इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आली। देशाच्या नेतृत्वासाठी इंडिया आघाडीकडे चेहरा नाही। 4 जून नंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील। मोदींचा इंडिया आघाडीवर हल्ला।
काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेतली भिंत. वायनाडमध्ये मतदान झाल्यावर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. राहुल वायनाड देखील सोडतील, लिहून ठेवा. मोदींचा राहुल गांधींवर निशाणा. भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा समाजवादी पक्षाला रामराम. प्रदेश अध्यक्ष अबू आझमींकडे सोपवला राजीनामा. तर अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती. नारायण राणेंसाठी मनसे लोकसभेच्या रिंगणात. नारायण राणे आमच्या घरचे नेते, त्यांना निवडून आणणारच. मनसेचे नेते अविनाश जाधवांचं वक्तव्य. राज्याला अवकाळी पावसानं पुन्हा एकदा झोडपलं. रायगड, सातारा, लातूर, सोलापूर, चिपळूणमध्ये मोठा पाऊस. फळबागांना मोठा फटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.